फक्त 2 साहित्यात तयार होणारी ही खुसखुशीत तोंडात विरघळणारी आंबावडी तुम्ही कधी ट्राय केली का? नसेल केली तर या उन्हाळ्यात नक्कीच करा बरं, कारण ही खूपच छान होते आणि ही आपण एकदा बनवून फ्रीजमध्ये 2 ते 3 महिने स्टोअर करून ठेवू शकतो. अजिबात खराब होत नाही आणि बनवायलाही खूप सोपे आहे. म्हणजे कोणीही अगदी पहिल्याच प्रयत्नात ही आंबावडी एकदम परफेक्ट बनवू शकतं. तर लगेच रेसिपी पाहूयात. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. इथे आपली आंब्यावडी रेडीच आहे. कितीत मँगो? 1 किलो वाव, मस्त आहेत रे. काय बनवायचं मँगोचं? मिठाई. मिठाई बनवायची? मग फ्रीमध्ये द्यावं लागेल. ओके. कुठलेही आंबे तुम्ही घेऊ शकता. आंबे आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आंबे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपल्याला यावरची साल काढून यातला पल्प काढून घ्यायचा आहे. मी आंब्याची अशी साल काढून त्यानंतर त्यातला गर काढून घेते. पण तुम्ही डायरेक्ट आंबे कट करून त्यानंतर त्यातला गर काढून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जसं सोपं वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही आंब्याचा गर काढून घेऊ शकता. आंब्याची अशी साल काढून घेतलेली आहे मी. आता डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये याचा पल्प काढून घेते, गर काढून घेते असा. आता राहिलेल्या आंब्याचे देखील आपल्याला साल काढून त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे. आता सगळ्या म्हणजे 1 किलो आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे मी. आता आपल्याला याची एकदम बारीक प्युरी करायची आहे. अशा प्रकारे यात कुठेही गुठळ्या वगैरे राहता कामा नये. एकदम स्मूथ प्युरी करायची आहे, तेही पाणी किंवा दूध न घालता. आता ही आंब्याची प्युरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. त्यामुळे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे. तूप गरम झालं की लगेच आपल्याला यात आंब्याचा पल्प घालायचा आहे. तर पल्प मी कपाने मोजून घेते, म्हणजे आपल्याला साखर ॲड करायला सोपं जाईल. अगोदरचे 2 कप आणि हा पाऊण कप म्हणजे आपले 2.25 कप आंब्याचा पल्प भरलेला आहे. तुमच्याकडे जर हा मेजरिंग कप नसेल ना तर दुसऱ्या कुठल्याही भांड्याने तुम्ही हा पल्प मोजून घेऊ शकता. फक्त एक साखरेचा अंदाज यावा यासाठी मोजून घ्यायचा आहे. आता ही आंब्याची प्युरी आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती 9 ते 10 मिनिट छान शिजवून घ्यायचे आहे, आटवून घ्यायचे आहे. 10 मिनिट ही आंब्याची प्युरी मी शिजवून घेतलेली आहे आणि सुरुवातीपेक्षा ही थोडीशी पातळ दिसते, तुम्ही पाहू शकाल. तसेच ही थोडीशी कमी देखील झालेली आहे, आटलेली आहे. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. 3.25 कप आपली आंब्याची प्युरी होती, तर 1.5 कपाला थोडीशी कमी मी यात साखर घातलेली आहे. साखर आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे. साखरेमुळे आता हे मिश्रण लवकर घट्ट होतं, कारण साखरेचा पाक बनत जातो आणि हे मिश्रण घट्ट होत जातं, आकसल्या जातं. साखरेमुळे किती छान चमकदार मिश्रण तयार झाले, तुम्ही पाहू शकाल. आता हे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती घट्ट होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण तुम्ही पाहू शकाल बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत हे मिश्रण इतपत घट्ट व्हायला आपल्याला 35 ते 40 मिनिट लागलेले आहे. अजून 5 मिनिट याला मी असं आटवून घेते. मिश्रण आता आपलं छान घट्ट झालेलं आहे आणि याचा एक असा गोळा तयार होतोय. आता तसेच याला हलवलं तर यातून अशा पिवळ्या रंगाची तार दिसते बरं. तेव्हा लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला खाली उतरवून घेऊन थंड करून घ्यायचं आहे, कारण हे आता जसं थंड होत जातं ना तसं अजून घट्ट होत जातं. अशा प्रकारे मगाशीपेक्षा किती मिश्रण घट्ट झालंय तुम्ही पाहू शकाल. आता आपल्याला यात पिठी साखर घालायची आहे, तर सुरुवातीला मी अर्धा कप पिठी साखर घालते. पिठी साखर आता आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण जर पिठी साखर घातल्यानंतर देखील पातळ वाटत असेल ना तर अजून थोडीशी पिठी साखर आपल्याला यात घालायची आहे. हे मिश्रण मला थोडंसं सैलसर वाटते, त्यामुळे यात मी अजून 1/4 कप पिठी साखर घालते. तसेच आता आंबावडीची टेस्ट जर तुम्हाला अजून वाढवायची असेल ना तर आपण ही जी नंतरची 1/4 कप पिठी साखर घातलेली आहे ना त्याऐवजी तुम्ही मिल्क पावडर देखील घालू शकता बरं. त्यामुळे आंबावडीला अजूनच छान टेस्ट येते. आता हे मिश्रण आपलं एकदम परफेक्ट आहे वडी थापण्यासाठी.
त्यामुळे इथे मी एका ताटाला साजूक तूप लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता हे मिश्रण ओतून घेते आणि आता हे आपल्याला हाताने किंवा स्पॅच्युलाच्या मदतीने ताटामध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. हाताला असं थोडंसं तूप लावून हाताने जरी पसरवलं नाही तरी देखील हे व्यवस्थित पसरतं आणि हे थंड झालेलं असल्यामुळे हाताला चटके वगैरे देखील बसत नाही. मिश्रण असं आपल्याला एकसारखं ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला असंच ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिट सेट होण्यासाठी. 15 मिनिटानंतर मिश्रण आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला याला कट लावून घ्यायचे आहे. तुम्ही चौकोनी कट करत असाल तर आडवे उभे कट लावून घ्यायचे आहे. मी याला डायमंड शेपमध्ये कट करते, त्यामुळे मी याला सुरुवातीला असे उभे कट लावून घेते आणि त्यानंतर वडी आता आपल्याला डायमंड शेपमध्ये कट करायची आहे. त्यामुळे याला आता असे तिरके कट लावून घ्यायचे आहे. कट लावताना आपल्याला एकसारखे कट लावायचे आहे, म्हणजे एकसारख्या वड्या निघतात. त्यामुळेच इथे मी स्केलच्या मदतीने एकसारखं अंतर ठेवून असे कट लावून घेते आणि आता कट लावून झाले की हे आपल्याला 4 ते 5 तास असंच ठेवायचं आहे सेट होण्यासाठी रूम टेम्परेचरवरती. आता 5 तास रेस्टसाठी ठेवल्याच्या नंतर वड्या आपल्या एकदम व्यवस्थित सेट झालेल्या आहे आणि तुम्ही पाहू शकाल ताटाला देखील अजिबात चिकटलेल्या वगैरे नाही आहे, अगदी सहज निघत आहे. ताटातून वड्या निघाल्या म्हणजे आपल्या वड्या परफेक्ट झालेल्या आहे आणि एकदम खुसखुशीत झालेल्या आहे. बरं, तुम्ही पाहू शकाल किती सहज तुटतं ह्या आणि अगदी तोंडात ठेवलं तर विरघळतील अशा वड्या तयार झालेल्या आहे. रंग देखील तुम्ही पाहू शकाल किती परफेक्ट आलेला आहे. आपण यात कुठलाही रंग वगैरे घातलेला नाही आहे, हा एकदम नॅचरल कलर आहे बरं याचा. खरंच खूपच छान झालेलं आहे. आता ह्या सगळ्या वड्या मी एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेते. आपल्या ह्या आंबा वड्या तुम्ही पाहू शकाल एकदम काजू कतलीसारख्या दिसत आहे, फक्त रंग वेगळा वाटतोय आणि चवीला तर या एकदम भारी झालेल्या आहेत. बरं, खरंच तुम्ही एकदा ट्राय करून पहा, तुम्हाला या खूप आवडतील. आता ह्या आंबा वड्या तुम्ही फ्रीजच्या बाहेर 15 ते 20 दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये तर 2 ते 3 महिने स्टोअर करून ठेवू शकता, म्हणजे आंब्याचा सीझन संपला ना तरी याचा आनंद घेता येईल. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.